सन्माननीय व्यासपीठ, अभयजी, रवींद्रजी, स्मिताताई आणि मित्रांनो, माझ्या ओळखीबद्दल आभार. एक अत्यंत चांगली संध्याकाळ विवेकानंद केंद्र, डहाणूकर ॲल्युमिनी या सगळ्यांनी आपल्या पदरात घातली, त्याबद्दल त्यांचे आभार. विषय आहे विश्वबंधुत्व. बऱ्याच लोकांना असं वाटेल की विश्वबंधुत्व ही जर कायम चालणारी घटना असेल तर काल आज उद्या असं का मांडायची गरज आहे, कारण ती काल आज उद्या आहेच. 12 ऑक्टोबर 1493 एक प्रवासी एका खंडप्राय देशात पोचला. त्याचं नाव कोलंबस, ख्रिस्तोफर कोलंबस. तो येणार होता खरा दुसऱ्या एका खंडप्राय देशामध्ये, पण तो तिकडे पोचला, ही कहाणी आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 1493 अमेरिका नावाच्या 11 सप्टेंबरला एक असा ठराव झाला की अमेरिका नावाचा हा एक देश आहे. अमेरिका देश काय हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे, पण त्या खंडप्राय देशाला जिथून जगभरातून लोक येत होते आणि काही स्थानिक मोठ्या प्रमाणात लोक होते, त्याला अमेरिका असं म्हटलं गेलं. 4 जुलै 1776 तो स्वतंत्र झाला. त्या लोकांनी हे डोक्यात ठेवून पाश्चिमात्य राष्ट्रांच्या विकासामध्ये धर्माचा फार मोठा भाग आहे, आणि ते धर्म म्हणत नाहीत, ते रिलिजन म्हणतात. आपणही तेच म्हणूया. धर्म रिलिजनचा फरक मी तुम्हाला सांगणारच आहे. तर त्यांचा फार मोठा भाग असतो. त्यामुळे 400 वर्षे या घटनेला उलटून गेल्यावर 11 सप्टेंबर 1893 त्यांना असं वाटलं की ज्या दिवशी हा देश उभा राहिला आणि ज्या धर्माने हा देश उभा राहण्याकरता मदत केली, प्रोटेस्टंट, कॅथॉलिक, इतक्या तपशिलात मी जाणार नाही, त्याचं प्राबल्य, त्याचं महत्त्व, त्याचं स्थान, त्याचा दरारा, त्याची जगभर पसरलेली प्रतिमा आणि त्या निमित्ताने उभं राहिलेलं एक बलाढ्य राष्ट्र, असं एक प्रदर्शन जगातल्या सगळ्या दीनदुबळ्या देशातल्या धर्मांना, पंथांना, विविध संप्रदायांना घडवावं, आणि ते या धर्म परिषद आयोजन करण्यामागचं उद्दिष्ट होतं. सगळ्यांना बोलायला द्यायचं, सगळ्यांचे विचार ऐकून घ्यायचे, हे सभ्यपणे करावं लागतं. पण उद्देश हा होता, हे कुठेही लपून राहिलेलं नाही. मी काही गौप्यस्फोट वगैरे करत नाही. तिथे एक प्रदर्शन भरलं होतं, अमेरिकन सामर्थ्याचं दर्शन दाखवणारं. त्याची गरज अशा करता होती कारण येणारी माणसं ते सुद्धा बघतील आणि कळेल की हा देश कुठला आहे, आपल्याला कुठल्या देशाने बोलवलं आहे. थोडं त्याच्या आधी जातो. खेत्री महाराज होते. त्यांचं आणि रामकृष्ण परमहंसांपासून दीक्षा घेतलेल्या एका तरुण संन्यासाचं विशेष प्रेम होतं. त्यांना तो संन्यासी आवडायचा. आणि हे सगळं मी का सांगतो याचं कारण आहे, कारण हे सगळं कळल्याशिवाय विश्वबंधुत्व कळू शकत नाही. त्यांना तो आवडायचा, पण त्यांचा एक वाद व्हायचा की तो म्हणायचा, ते म्हणायचे आपल्याकडे मूर्तीपूजेचं काय स्तोम आहे, आपल्याकडे काय असे एवढ्या सगळ्या मूर्ती पाहिजे, ख्रिश्चनांकडे कुठे एकच आहे मूर्ती जी आहे ती, किंवा काय प्रतिमा आहे ती, मुस्लिमांकडे मूर्तीपूजाच नाही. हे आपण असं कन्फ्युजन करून ठेवलं आहे. म्हणून हिंदू धर्मात आपल्या हिंदू नावाच्या धर्मात भेद आहे. हिंदू धर्म असाच उच्चार आहे, हिंदू हे रिलिजन नाही. तिकडे येईनच मी. तर याचं काय संबंध, हे कशाला असं एवढं पाहिजे, 33 कोटी देव वगैरे आहेत आणि सगळ्या प्रतिमान सगळ्यांचे वेगवेगळे, हे कशाला पाहिजे. एकदा असा वाद घालत असताना, आणि खूप म्हणजे ज्याला आपण हेल्दी डिबेट म्हणतो तसे वाद व्हायचे. असं नाही की काही आत्तासारखे जे वाद चालतात तसे नाहीत, चारित्र्यहरणाचे वाद नाहीत, ऑब्जेक्टिव्ह वाद व्हायचे, डिबेट व्हायची. एकदा स्वामीजी तिथे बसले होते आणि त्यांनी सांगितलं, समोर एक चित्र होतं भिंतीवर. त्यांनी त्या प्रधानाला विचारलं खेत्री राजांच्या की हे कोणाचं चित्र आहे. ते म्हणले आमच्या महाराजांचे वडील. ते म्हणले काढून आणा. चित्र काढून आणलं. जमिनीवर ठेवा आडवं. तर प्रधान बघायला लागले, अहो हे पूजा करतो आम्ही याची रोज, तुम्ही जमिनीवर ठेवायला सांगताय.
महाराज म्हणले ठीक आहे ठेवा, स्वामीजी म्हणतायत तर. नंतर ते म्हणले याच्यावर थुंका. प्रधान म्हणलं तुम्हाला कळतंय का स्वामीजी, तुमचा मी उपमर्द करू इच्छित नाही, पण ही काय पद्धत आहे, हे कशाकरता करायचं आम्ही. ते म्हणले ते चित्र आहे आमच्या यांचं. स्वामी म्हणले चित्र काय, एक काच आहे, त्याच्यामागे काहीतरी रंगात काढलेला एक चेहरा आहे, एवढंच आहे, रंग आहेत काही आणि काच आहे, आणि मागे एक पुठ्ठा आहे किंवा काय प्लायवूड असेल. ते म्हणले तुम्हाला तसं वाटत असेल हो, आम्हाला ते दिसतात महाराजांचे वडील. स्वामीजींनी खेत्रींना सांगितलं असं आहे मूर्तीपूजेचं, ज्याला ज्या भावनेतून जायचं ईश्वराकडे ते जायचं स्वातंत्र्य आहे, ते आपण नाकारू शकत नाही, त्याच्यावर संशय घेऊ शकत नाही. म्हणजे एकोहम भौस्याम याचा अर्थच तो आहे. विश्वबंधुत्वाची व्याख्या करताना स्वामीजींनी हे सांगितलं ते महत्त्वाचं आहे, कारण हेच त्यांनी वेगळ्या पद्धतीने अमेरिकेत सांगितलं आहे. त्यांनी त्या अमेरिकेतल्या भाषणात एक असं छान वाक्य म्हणले, ते वाक्य मुद्दामून मी लिहून आणलं आहे की आमचा धर्म हा सर्व धर्मांची जननी आहे. ज्या माणसाला 4 मिनटं याच्या त्याच्या शिफारसीवरून डॉक्टर राईट आणि डॉक्टर बरोच यांच्या शिफारसीवरून बोलण्याची संधी दिली जाते, ज्याचा धर्म खिजगणतीत जगात कोणी धरत नाही, ते सगळे मार्तंड हेटाळणी करण्याकरता यांना 5-4 मिनटं देतात. आणि हे 4 मिनटात काय खोडून काढणार आहे. अगोदरच्या भाषणांमध्ये जगातल्या बाकी धर्मांची निर्बत्सना झालेली आहे, तुम्ही ती भाषणं काढून वाचा. त्या माणसाने हे सांगणं की तुमच्या सगळ्या धर्मांची जननी आमचा धर्म आहे, याला नुसता आत्मविश्वास म्हणत नाही, याला श्रद्धा म्हणत नाही, याला धारणा म्हणतात, ज्याला इंग्रजीत कन्व्हिक्शन असा शब्द आहे. ही धारणा आहे जी ध धातू आहे, जे माझ्या घट्ट अंतःकरणाशी जोडलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वतीने मी या जगातल्या नवनिर्मित राष्ट्रांचं स्वागत करतो. तुम्हाला कोणी जर सन्मानाने बोलवलं असेल, तुम्ही ते किती आपल्यापेक्षा कमी आहेत एका चांगल्या उद्गाराने काढून दाखवा, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो, त्याचा अनुभव येईल. तरी टाळ्या पडल्या आहेत, टाळ्यांचा गजर झाला आहे पहिल्याच शब्दाने, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बंधूंनो आणि भगिनींनो. हे करण्याकरता काय लागतं. एखादं जे डिलिव्हरी असते ना, आपण म्हणतो एखादा माणूस 20 किलोमीटर पळतो, त्याच्याकरता काय लागतं, पोटॅन्शियल लागतं, स्थितीज ऊर्जा लागते, त्याला रोज व्यायाम करायला लागतो, ती कायनेटिक ऊर्जा असते. तर हे सांगण्याची जी कायनेटिक गतीज ऊर्जा आहे, त्याच्याकरता धारणा इतकी घट्ट लागते, ती स्थितीज ऊर्जा इतकी घट्ट आणि इतकी मजबूत लागते की त्यात माणूस डगमगत नाही. कारण सहिष्णुता म्हणजे लाचारी नसते. स्वामी बोटीवर गेले तो प्रसंग आहे, तो ख्रिश्चन मिशनरी निर्बत्सना करत धर्माची. स्वामींनी त्याला खूप समजावून सांगितलं, 2.5 तास त्या डेकवर वाद घातला, शेवटी तो ऐके ना. स्वामी म्हणले तुला मी आता उचलेल आणि फेकून देईल पाण्यामध्ये. सहिष्णुता ही सामर्थ्याशिवाय येत नाही. सहिष्णुता आणि सामर्थ्य या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. नुसती सहिष्णुता असेल तर ती लाचारी म्हणली जाते, सामर्थ्य असेल तर सहिष्णुतेला सलाम करणाऱ्या माणसांच्या रांगा उभ्या राहतात. सहिष्णुता असेल आणि सामर्थ्य असेल तर तुम्हाला एका हातात धर्मग्रंथ दुसऱ्या हातात तलवार घेऊन लोकांच्या कत्तली करायला लागत नाही. सहिष्णुता आणि सामर्थ्य असेल तर तुम्हाला लोकांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांना कन्व्हर्ट करण्याकरता धर्मप्रसार करावा लागत नाही, एव्हिंजलायझेशन नावाच्या स्कीम चालवायला लागत नाही. कारण तुमची धारणा तुम्हाला ती ऊर्जा देते, ती धारणा ट्रान्सफर होते. ए हृदयचे ते हृदय असं मगाशी स्मिताताई म्हणलं, याचा अर्थ असा आहे ए हृदयच्या ते हृदयला भाषा लागत नाही, ती आतून तो कनेक्ट असतो, तो शब्दांशिवायचा असतो, तो भावनेचा आहे, तो त्या स्त्रोताचा आहे, सोर्सचा रिसोर्सशी असलेला कनेक्ट असतो, झरा आणि नदीचा असतो तसा. त्यामुळे तो तसा लागतो. हे स्वामीजींच्या याच्यात अगदी स्वच्छ आहे. बरं, हे आपण स्वामीजींनी आयुष्यात पहिल्यांदा सांगितलं असं नाही आहे. ऋग्वेदामध्ये आहे, एकम सद विप्रा बहुधा वदंती. एकच रूप आहे, ते वेगवेगळ्या रूपाने लोक बघतात. हे ऋग्वेदाच्या रुचेत आहे. 13व्या शतकात ज्ञानेश्वर माऊली म्हणाले आहे विश्वात्मके देवे. विवेकानंदांनी या सगळ्या गोष्टींचा एक विश्वधर्म तिथे मांडला आणि तो आमच्या धर्माशी कसा निगडीत ते सांगितला. आणि तिथे पहिल्यांदा विश्वबंधुत्व किंवा विश्वधर्म आलं. आता हे धर्म रिलिजनचा जरा गोंधळ थोडा मला सोडवला पाहिजे. धर्म आणि रिलिजनमध्ये सगळ्यात मोठा फरक असा आहे, म्हणजे श्रीकृष्णाचं मला वाटतं 3ऱ्या अध्यायातला 35वा श्लोक आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावा.
भयावह. आपल्या जगात धर्म होते, ख्रिश्चन धर्म होता, तेव्हा धर्म नव्हताच. ज्या आजच्या रिलिजन अर्थाने तुम्ही धर्म म्हणतात, तेव्हा तो म्हणतो स्वधर्मात मरण श्रेयस्कर. परधर्मात मरण येणं म्हणजे स्वधर्मात म्हणजे मरण येण्याकरता नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की स्वधर्माच्या चौकटीत जगणं. धर्म काय आहे? धर्म आचरणाचे नियम आहे, त्याची चौकट आहे. धर्म आचरणाची व्यवस्था आहे. धर्म हे जगण्याचं मर्म आहे. धर्म म्हणजे रिलिजन नाही. हे ब्रिटिश आणि या पाश्चात्य लोकांनी केली बदमाशी आहे. हे सगळे पंथ आहेत. आपण अजूनही तसं म्हणतो की सगळे पंथ आहेत. म्हणून हिंदू धर्म हा जीवन पद्धती म्हणतो आपण, कारण तो धर्म म्हणजे रिलिजन या टेक्स्टबुकच्या व्याख्येत बसत नाही. एक धर्मग्रंथ लागतो, एक प्रेषित लागतो धर्म रिलिजनला, धर्माला नाही. म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. डेन्व्हरला मी गेलो होतो, 2006ची गोष्ट आहे. तिथे एका डेन्व्हर युनिव्हर्सिटीने जगातल्या आदिम जमातींचं संमेलन भरवलं होतं. त्याच्यामध्ये झुलू, मावरी, एस्किमो, ॲबॉरिजिन्स हे सगळी माणसं होती, आदिवासी, अशा काहीतरी 69 जमाती तिथे आल्या होत्या. बहुधा आपल्याच म्हणजे संघाच्या ज्याच्यातनं ते अरेंज झालं होतं. तिथे मला विषय दिला होता बिझनेस रिलिजन, म्हणजे बिझनेस ऑफ अ रिलिजन, धर्माचा व्यवसाय कसा फोफावलेला आहे याचा बोलायला. तिथे एक झुलू महिला आल्या होत्या आणि त्या असं म्हणत होत्या, बघा लोक आपल्याला म्हणून आपला धर्म आहे आणि हे आपण नीट ठसवून घेतलं पाहिजे, त्याशिवाय विश्वबंधुत्व कळत नाही. एक महिला आली होती झुलू आणि ती भाषण करत होती. एक दुभाषा होता, तो सांगत होता. तिने जे काय भाषण केलं तोडक्या मोडक्याच्यात, ती एका जगातल्या आदिम जातीचं प्रतिनिधित्व करते दक्षिण आफ्रिकेतल्या. त्यांचा या जगाच्या मॉडर्निटीशी काही संबंध नाही. आधुनिक जग वगैरे याच्यावर परिसंवाद झडतात, त्या कल्पनांशी त्याचा स्पर्श पण त्यांना झालेला नाही. ते म्हणले एक समुद्र आहे, तिथे आमच्या होड्या आहेत, छोट्या छोट्या होड्या घेऊन आम्ही समुद्रात फिरतो. 3 मोठी जहाजं उभी आहेत. एक जहाजाचं नाव ख्रिश्चन आहे, एका जहाजाचं नाव इस्लाम आहे आणि एकाचं हिंदू आहे. ही जी 2 जहाजं आहे, ख्रिश्चन आणि इस्लाम, हे तिची वाक्य आहेत, माझी नाहीत. म्हणजे मला ते ट्रान्सलेशनमधनं कळताना सुद्धा माझ्या अंगावर काटे येत होते की लोक काय विचार करतात, आपण काय विचार करतो. आणि तिने सांगितलं आम्हाला या इस्लाम आणि ख्रिश्चन या मोठ्या जहाजांवर जायचं असेल, प्रत्येक जहाजांवर गंमत चालली आहे, लोक छान काही डान्स करतायत, गाणी म्हणतायत, पार्टी चालली, काय वॉटेवर ते जे काय साजरं करतायत ते साजरे पण प्रत्येक जहाजावर आहे. म्हणले या 2 जहाजावर जर आम्हाला जायचं असेल तर अट अशी की आमची बोट बुडवायची आणि चढायचं. हे एकच जहाज असं म्हणते बोट बांधून ठेवा, वरती या, तुम्हाला राहायचे ते दिवस राहा, मजा करा, तुम्हाला वाटेल तेव्हा तुमची बोट घेऊन निघून जा. सर्वसमावेशक हा शब्द आपण गुळगुळीत करून टाकला आहे. आपल्या कृतीत जगाने पाहिलं आहे. बरं आदिम जमातीने पाहिलं आहे. कालचे कुठले तरी आपण काही लोक तयार केले आणि ते बोलत आहेत असातला विषय नाही हा. ते लोक आपल्या धर्माकडे अशा अर्थाने बघतात, तशा अर्थाने धर्म आहे. धर्म म्हणजे नीतीची व्यवस्था आहे, न्यायाची व्यवस्था आहे. धर्म म्हणजे समष्टीचं जपलेपण आहे. त्यामुळे हा धर्म, विश्वधर्म जो मांडला, विश्वबंधुत्व ज्याला आपण म्हणता येईल, तो अशा अर्थाने घेतला पाहिजे. कुत्रा आपल्याला चावला की आपण कुत्र्याला चावत नाही, कारण त्याचा धर्म तो आहे, आपला धर्म हा आहे. आपण आपल्या धर्माच्या आचरणात चौकटीत वागतो आणि तो धर्म म्हणजे विश्वबंधुत्वाचा आहे. म्हणून त्याचे एकमेव प्रूफ तुम्हाला देईन. कोणी इतिहास संशोधक येऊ द्या आणि कोणी वाद घालणारे जे पुरोगामी तथाकथित समाजशास्त्रज्ञ वगैरे निर्माण झाले आहेत मोठ्या संख्येने, त्यांना मी विचारेल, मला फक्त एक उत्तर द्या की या धर्माच्या पद्धतीने वागणाऱ्या माणसांनी जगावर कोणावरही आक्रमण का केलेलं नाही आत्तापर्यंत? एक आक्रमण नाही आहे. प्रतिकार आहे आक्रमणाचा. छत्रपती शिवाजीने केलेला, बाप्पा रावळने केलेला, महाराणा प्रतापने केलेला प्रतिकार आहे आमच्यावरच्या अत्याचाराचा. आक्रमण अत्याचार केलेलं नाही, तलवार घेऊन आलेलं नाहीत, कापत आलेलं नाहीत, धर्मांतर करून पंखाखाली घेतलेलं नाही आहे. तुम्ही ज्या मुस्लिम राजांचं उदाहरण द्याल भारतातल्या अकबरासारख्या, तुम्हाला एकच कहाणी सांगतो, कारण हे कळल्याशिवाय लक्षात येणार नाही विश्वबंधुत्व काय आणि ती काय समज आहे. अकबराने मारलेले राजपूत, त्यांच्या जानव्यांचं वजन 74 मण होईपर्यंत राजपूत मारले अकबराने. म्हणून 74 आकडा राजपुतांमध्ये अशुभ आहे आज सुद्धा. 74 मण वजन होईल जानव्यांचं, एवढे राजपूत मारले आहेत. आणि त्याला आपण उदार मतपादी राजा म्हणतो. आपल्याला काय शिकवलं गेलं हे फार दुय्यम आहे. आपण कोण आहे ते आधी समजून घेतलं पाहिजे, शिकवल्याचा भाग नंतर येतो. माझी परंपरा काय आहे, मी कुठून आलो हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कुठे जायचं कळत नाही. कदाचित आपल्याला आपण काय बोलतो रे पटत नाही, म्हणून चर्चिलचं वाक्य सांगतो, द मोर यू लुक बॅक द मोर यू कॅन लुक फर्दर. तुम्ही जेवढं तुमच्या
इतिहासाकडे जातात, जेवढं तुमच्या मागे प्रवासाकडे जातात तेवढं तुमचा पुढचा प्रवास सुकर होतो. कारण आयडेंटिटी हरवत नाही, तुमचा स्वतःचा परिचय तुम्ही गमवत नाही. आणि हा परिचय स्वामीजींनी त्या व्याख्यानात 4 मिनिटात करून दिला. सर्वदेव नमस्कारा केशवम आकाशात परितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. याचं त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितलं की सगळ्या कोणाला कोणी कुठेही नमस्कार करतो एका ईश्वराकरता पोचतो. हा आमच्या धर्माची धारणा आहे. कारण रिलिजनमध्ये स्पर्धा आहे, धर्म हा कॉम्प्लिमेंटरी आहे, रिलिजनमध्ये कॉम्पिटिशन आहे. रिलिजन हा तुम्हाला दुसऱ्या पंथाला रिलिजनला कमी लेखण्याचं यंत्रणा राबवायला भाग पाडतो. म्हणून एव्हिंजलायझेशनच्या स्कीम येतात ख्रिश्चन धर्माच्या, आणि त्या येतात सिसिली बेटावरून. गॉडफादर पिक्चर तुम्ही पाहिलं असेल, सगळ्यात मोठं साटलोट आहे गुन्हेगारण याचं. गाजसूत्र वाचलं तुम्हाला आणखीन गोष्टी कळतील. त्यामुळे धर्माच्या आधाराने राजसत्ता निर्माण करणं हा जो देखावा उभा केला होता, त्या देखाव्याच्या फुग्याला स्वामींनी एका टाचणीने भोग पाडलं. ती टाचणी होती विश्वधर्माची, ती टाचणी होती विश्वबंधुत्वाची. त्या भाषणाचं म्हणून कौतुक आहे, लक्षात घ्या. तुम्ही ज्या थेरीवर उभे असतात की नाही, ज्या सतरंजीवर, ती ओढून घेतल्यावर काय होतं, तुम्ही सपाट तोंडावर पडतात. त्या दिवशी ते घडलं 4 मिनिटात की सगळ्यांच्या थेरी अशा व्हेपराईज झाल्या धर्माच्या आणि नीतिमत्तेच्या. कारण असं काही तत्त्वज्ञान असू शकतं, अशी काही मांडणी असू शकते. बरं, ही मांडणी आजची नाही आहे. पातंजली काय म्हणतात, पातंजलीचं तर इतकं सुंदर ते, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की युरोपियन थेरी आणि आपल्या हिंदू जीवन प्रणालीची थेरी उत्क्रांती दोघांकडे आहे. उत्क्रांतीपुरतंच साम्य आहे, पुढे डार्विन बिरविन काही आपल्याकडे संबंध नाही. डार्विन सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ही थेरी मांडतो, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जगण्याची थेरी मानतो. एखादा क्षुद्र कीटक पण एक अमिबापासून बुद्धापर्यंत जाऊ शकतो. अमिबा या स्पंदन करणाऱ्या पहिल्या पेशीपासून बुद्धापर्यंत जाण्याची ही थेरी आहे की ज्या आहे त्या वातावरणाचा उपयोग, त्यातली ऊर्जा घेऊन मी मोठं व्हायचं आहे, विशाल व्हायचं आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट नाही आहे, ती प्राणीमात्रांची थेरी आहे. डार्विन ती थेरी माणसाच्या उत्क्रांतीला लावतो, हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. पातंजली म्हणतात ना, पातंजलींनी काय म्हटलंय, ते वाक्य असं आहे, मी मुद्दामून ती वाक्य म्हणजे माझं, जात्यंतर परिणाम प्रकृत्या पुरात, असं पातंजली म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे, तो म्हणतो एखादा स्पंदन करणारा जीव आसमंतातली ऊर्जा घेतो आणि ते धारण करतो आणि त्याचा विशाल होण्याचा प्रयत्न करतो. ती प्रक्रिया म्हणजे प्रकृत्या पुरात असं आहे. भारतीय तत्वज्ञान या सर्वायवल ऑफ द फिटेस्ट तत्वज्ञानाला राक्षसी तत्वज्ञान त्याच्याकरता म्हणतं. पातंजली म्हणतो तथा क्षेत्रिक वताहा, क्षेत्रिक म्हणजे शेतकरी. तो म्हणतो शेतकऱ्याला आपल्या, पण मग हे कसं करायचं, त्याचं उदाहरण, त्याचं उत्तर पण पातंजली देतात. ते म्हणतात शेतकरी, क्षेत्रिक म्हणजे शेतकरी, तो आपल्या त्याला शेतात पाणी हवं असेल तर त्याला बांध काढून टाकावे लागतात, तरच शेतात बाहेरून पाणी येईल. तसं आपल्यात ते हवं असेल तर आपल्याला षड्रिपूंचे बांध, आपल्या अहंकाराचे बांध फोडावे लागतात, तर आपण विशाल होऊ शकतो. या पद्धतीने उत्क्रांतीचा सगळ्यांना बरोबर घेऊन जीवो जीवस्य जीवनम आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्टमध्ये मूलभूत फरक हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि विश्वबंधुत्वाचा तो फरक आहे. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ, आमच्या इकडे कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही, कोणाला कमी ठरवून आम्ही मोठे होत नाही. आता हे डायलॉग नंतर हिंदी पिक्चरमध्ये फार फेमस झाले, किसको बडा कहने से मैं छोटा नहीं होता वगैरे, त्याच्या आपण टाळ्या वाजवतो. पण त्याचं मूळ हे आहे की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. आणि त्यामुळे आपलं चिंतन जे आहे हिंदू जीवन प्रणालीचं ते अप्रतिम आहे. मग असं का झालं, असं स्वामींनी याचं उत्तर दिलं आहे. स्वामींनी कोलंबो तो आलामोरा जी भाषणं केली परत आल्यावर, त्यानंतर स्वामी 3 वर्ष अमेरिकेत राहिले, ते सगळा इतिहास तुम्हाला माहिती असेल. नंतर त्यांनी भाषणं केली आहेत कोलंबो ते आलामोरा सगळ्या ठिकाणी. त्या व्याख्यानांचं पुस्तक येतात. स्वामीजी काय म्हणतात बघा, ते म्हणतात हिंदू धर्म तत्त्वज्ञान अप्रतिम आहे, वर्तन तिरस्करणीय झालं आहे जातींमुळे कशामुळे, आणि त्या वर्तनाची आपण काळजी घेतली नाही. त्यांनी अमेरिकेत जे मांडलं ते त्या सगळ्या लोकांचं जे त्यांचा जो गंड होता तो फोडण्याकरता, तक्ते फोडण्याकरता, ते जसं मैदान झालेला हत्ती असतो गंडस्थळ फोडायला लागतं, ते फोडण्याकरता स्वामी जसं बोलले. भारतात आल्यावर मात्र ते भारतातल्या सगळ्या विषमतेने त्रस्त आहेत, चिंतित आहेत, त्याच्यावर ते आसूड ओढत आहेत. विश्वबंधुत्व, कारण त्याच्याशिवाय सामर्थ्य येणार नाही, आणि सामर्थ्याशिवाय विश्वबंधुत्वाला अर्थ नाही. त्यामुळे विश्वबंधुत्व हे येणं जे आहे, आपण काय प्रार्थना केल्या हो, आपण असं म्हटलं का
सर्व भारतीय सुखिनः सन्तु, सर्व हिंदू सुखिनः सन्तु नाही, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. जगातल्या एका धर्मात तुम्ही मला ही प्रार्थना दाखवा. आता नका घेऊ, आता फार त्याचे वेगळे पॅरेटेड व्हर्जन सगळ्या धर्मांचे आलेले आहेत. पोपची भाषणं काढा जुनी, तुम्हाला कळेल. मोहम्मद पैगंबर कुराण वाचल्यावर तर त्याच्यावर एक खरं तर वेगळं. आणि मी नेहमी असं म्हणतो की कुराण या सगळ्या ग्रंथांचा आपण खरोखर त्याच्यावर चर्चा केल्या पाहिजे, बोललं पाहिजे. कारण आपल्याला आपलं चांगलं काय हे तोपर्यंत दुर्दैवाने पटत नाही, जोपर्यंत बाकी किती वाईट आहे किंवा चांगलं नाही ते जोपर्यंत कळत नाही. त्याशिवाय आपली तुलना होऊ शकत नाही. तुलना करायला जसं लोक म्हणतात ना, राजकारणी मुंबईचं सिंगापूर करू, त्यातल्या बऱ्याचशा राजकारणी सिंगापूर पाहिलेच नसतं. त्यामुळे त्यांना आपण काय बोलतो कळत नाही, ऐकणाऱ्यांना काहीच कळत नाही. त्यामुळे तुलना करायला काहीतरी एक प्रमाण पाहिजे ना, काही यार्डस्टिक पाहिजे. देअर नीड्स टू बी अ यार्डस्टिक. त्यामुळे इतर धर्मांचे धर्मग्रंथ वाचा. एक प्रेषित एक धर्म बाकी अनुयायी या सगळ्यांच्या विचारांचं धर्मग्रंथ सोर्स वाचा. आपल्याकडे दर्शन आहे, तो चार्वाक आपल्याकडे ऋषी आहे. चार्वाक काय म्हणतो? यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा धृतम पिवेत. म्हणजे जे जगायचं आयुष्य सुखाने जगा. तो पुनर्जन्माच्या गप्पाच करत नाही, पुनर्जन्मावर प्रहार टीका करतो आणि म्हणतो कर्ज काढून तूप पिऊन जगा, पण मस्त जगा. पण तोही ऋषी आहे, कारण ते दर्शन आहे. आपल्यातल्या सुद्धा सगळ्या गोष्टींना सामावून घेणारा धर्म आहे, सामावून घेणारी जीवन प्रणाली आहे, सामावून घेणारा विचार आहे. म्हणून सदनम स्वधर्म्य निधनम श्रेय आहे. या धर्मात आपण जगतो का? तर पहिली त्याची ओळख मला वाटतं विश्वबंधुत्वाची अशी आहे की माझा धर्म काय, रिलिजन नाही. म्हणजे मी बऱ्याच वेळेला असं करायचो की रिलिजन लिहिलं तिथे खोडून धर्म आणि मग हिंदू लिहायचो, पण ते फॉर्म बिम रिजेक्ट व्हायचे कारण त्यांना ते पटत नाही. हे आणलं कोणी भाषांतर मला कधीच कळत नाही. तुम्ही संप्रदाय म्हणा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. रिलिजन नाही, ज्याच्यात मुळातच कॉम्पिटिशन आहे, ज्याच्यात कॉम्प्लिमेंटरी असं काही नाही, तो आमचा मार्ग असू शकत नाही. कारण आम्ही एकोम बहुस्यामवाले लोक आहेत. आम्ही सगळं काही, तुम्ही कुठलाही ईश्वर कुठलाही रूप माना, आम्ही एकच म्हणू की तुम्ही तिथपर्यंतच जाणार आहात. त्याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. आणि हा विचार मला वाटत नाही जगातल्या कुठल्याही तत्त्वज्ञानात आहे. आणि प्राण्यांचं कसं असतं, सर्वाइव्हल ऑफ द फिटेस्ट त्यांना आहे, कारण प्राण्याकडे कर्म नाही. लक्षात ठेवा, तुम्ही गाढवाच्या समोर उभे राहिलात, तुम्ही मालक असं समोर उभे राहिला किंवा तिसरा माणूस असा, गाढव लात मारेलच. त्याला कर्माचं बंधन नाही, माणसाला कर्माचं बंधन आहे. माणूस विचार करतो की अरे मालक याला लात मारून चालणार नाही. हा जो थॉट आहे ना, ते कर्माचं जे बंधन आहे, कर्माशी माणूस जोडला आहे. म्हणून आपल्याकडे कर्मावर एवढा भर आहे ना, की माणसाला आपलं कर्म काय हे कळतं, प्राण्याला कळत नाही. म्हणून तो सर्वाइव्हल ऑफ द फिटेस्टमध्ये जातो आणि हा जीवजीवस्य जीवनमकडे जातो. आणि या मूलभूत फरकामध्ये विश्वबंधुत्व उभं आहे. गंमत बघा कशी आहे. स्वामीजींची 150वी पुण्यतिथी आणि टिळकांची जन्मशताब्दी याच्या बरोबरमध्ये या देशाचं राजकारण बदललं आहे. 2010 आणि 2020मध्ये काळ उत्तर देत असतो. काळ सगळ्या घडलेल्या वाईट गोष्टींचे सूड घेत असतो. स्वामींची 150वी पुण्यतिथी आणि टिळकांची जन्मशताब्दी या दोन हिंदू जीवन प्रणालीवर नितांत श्रद्धा असणाऱ्या माणसांच्या मध्ये बरोबर या देशाचं सत्ताकारण बदललं आहे आणि ते वेगळ्या दिशेला गेलं आहे. आणि तो प्रसाद आहे, तो एका अर्थाने ते वरदान आहे. त्यामुळे विश्वबंधुत्व आज बघताना आत्ता आपण तसा विचार करू शकतो. त्या विचाराला कुठलाही राजकीय अडसर येणार नाही, राजकीय आकस धरला जाणार नाही, त्याच्या शिक्षा होणार नाहीत, ते आपण चौकटी बाहेर गेलो असं होणार नाही, संविधान खतरे में अशा बोंबा मारल्या जाणार नाही. अशा पद्धतीचं सरकार दिल्लीत आहे. हे ब्लेसिंग आहे, हे सहज घडत नाही. ईश्वराची एक प्रेरणा असते, ईश्वराचा एक संकेत असतो. आणि हे काही बाबडेपणाची वाक्य नाहीत, हे घडतं दिसतंय आपल्याला. म्हणून आपण करू शकतो ना, 1521 साली पाडलेलं राम मंदिर पुन्हा उभारू शकतो. म्हणजे हे जे ऊर्ज्वस्वल असणं आहे, हे जे ऊर्जा देणं आहे, ऊर्जेने भारलेलं असणं आहे, हे जेव्हा घडतं तेव्हा ते नीट समजून घेतलं पाहिजे. कारण पुन्हा पुन्हा त्याची गरज लागू शकते. या घटना नाही आहेत, हे घडवलेलं आहे, हे घडत गेलेलं आहे. त्याच्यामागे तपश्चर्या आहे. अनेकांची तपश्चर्या असेल, विवेकानंदांची आहेच, स्वातंत्र्य लढ्यातल्या टिळकांची असेल, सावरकरांची असेल. कारण म्हणतात ना, म्हणजे जसं हे म्हणतात ना की
म्हणजे सावरकरांचं एक कसं वाक्य आहे ते फार छान, त्याचं म्हणजे ते कसं जुळतात बघा यांच्या ज्याला विश्वधर्म विवेकानंदांनी मांडली, ज्ञानेश्वर माऊलींनी अवघे विश्वची माझे घरं सांगितले, विश्वात्मके देवे सांगितले. ज्ञानेश्वर कृष्णाच्याही पुढे जातात, ते म्हणतात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. कृष्ण म्हणतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, दुष्कृत लोकांचं निर्दालन करण्याकरता मी पुन्हा जन्म घेईल. ज्ञानेश्वर म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. ते निर्दालनाचं बोलतच नाही, हे असं विकसित होत जातं. स्वामी विश्वधर्म मांडतात, ज्ञानेश्वर कृष्णाच्या पुढे त्या अर्थाने जातात. आणि सावरकर म्हणतात एक जीव एक जाती एक भाषा एक देव एक देश एक आशा. म्हणजे विवेकानंद, ज्ञानेश्वर आणि सावरकर ही एक सरळ रेघ आहे. आणि ते आपल्याला कळत नसेल तर आपलं एक तर वाचन कमी पडतं किंवा आकलन कमी पडतं. आणि माझंही कमी पडत होतं जेव्हा मी वाचलं नव्हतं, माझ्याही लक्षात नाही आलं की या नियतीने ओढलेल्या रेघा असतात, त्या सरळ आहेत. त्या सरळ रेघांमध्ये आपल्याला नीट त्याचं आकलन झालं पाहिजे, दिसलं पाहिजे करेक्ट आहे. म्हणून सावरकर या सगळ्या जातीभेदाविरुद्ध लढा उभारतात, स्वातंत्र्यवीर असताना सुद्धा. त्यांच्या बंदिवासात ते लढे उभारतात. याचं कारण ते आहे की त्यांचा तोच स्वर आहे जो विवेकानंदांचा आहे, त्यांचा तोच स्वर आहे जो ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचा आहे. कारण ते सगळे विश्वबंधुत्वाच्या पताका घेऊन चाललेले महापुरुष आहेत. आणि आपल्याला ती पावलं ओळखता आली पाहिजे. हे विश्वबंधुत्व आपल्याकडे आलं, जे काल ज्ञानेश्वरांपासून किंवा ऋग्वेदापासून सांगत गेले ते विश्वबंधुत्व आलं. हे काल आहे. याची मांडणी झाली, याच्यावर व्याख्यानं झाली, याच्यावर लोक प्रभावी झाले. अनेक शिष्य त्यांचे अमेरिकन लोक शिष्य झाले. मग त्यांचे काही काही प्रसंग तर फार हृदय आहे, तुम्हाला ते माहिती आहे. एका स्त्रीने त्यांना एकदा विचारलं मला तुमच्यापासून मूल हवं. स्वामीजी खाली वाकले, तिच्या पाया पडले, म्हणले मी तुझा मुलगा तुझ्या समोर आहे. झाल्यावर विचाराल का? झाल्यावर विचाराल, हरकत नाही, उत्तर देईन मी. तर या सगळ्या याच्यामध्ये लिंक तोडू नका, कारण एक आपण विचार करून येतो. कुठे होतो मी? हां, तर ते म्हणले की मी तुमचा मुलगा आहे आई, माझ्यापासून मूल हवं आणि मी तुझा मुलगा आहे. हा फरक आहे, हा त्या संस्कृतीतला फरक आहे. आणि बघा, विश्वबंधुत्व ही संकल्पना व्यक्तीशी जोडलेली असूच शकत नाही, ती समष्टीशी जोडलेली आहे. आता हे समष्टी वगैरे शब्द आले की बऱ्याच लोकांना कळत नाही, हे काहीतरी किचकट सुरू झालं असं वाटतं. सोपं उदाहरण देऊन सांगतो, आपलं तेच काम आहे. शरीर ही समष्टी आहे. शरीरातला एक एक अवयव ही व्यक्ती असं समजा. आपण जेवायला बसलो आहे, समोर गरमागरम खिचडी आली आहे, आपण हात घातला, तोंडात घातला घास, तोंड भाजलं. घडलं काय पाहिजे? एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला भाजलं, असं त्याचं मेटाफोर लक्षात घ्या. तसं होत नाही. तोंडाने शिव्या दिल्या पाहिजे ना हाताला, तसं होत नाही. तोंड हातावर फुंकर घालतं. हे तादात्म्य असतं. हे व्यक्ती आणि समष्टीतलं तादात्म्य आहे. ज्याला हे कळतं त्याला विश्वबंधुत्व समजून सांगायची गरज नाही. ठेच लागली, डोळ्यात पाणी येतं. असं नाही म्हणत की अरे पायाला कुठं चालायचं कळत नाही, कुठेतरी जाऊन आपटतो, मी कशाला त्रास करू. हात खाली येतो, त्या ठेचेच्या हाताला चोळतो, त्या जागेवर त्या जखमेला चोळतो. हे जे शरीरातलं जे तादात्म्य आहे हे समष्टीतलं आणि व्यक्तीमधलं असेल तर त्या समाजाला कुठलं भय नाही. ते विश्वबंधुत्वाचं. आणि मग ते शरीर एक त्याचं मॅटॅफर आपण लक्षात घेतलं, प्रतिमा एक उदाहरण म्हणून, तर ते कुठेही जाऊ शकतं. मग शरीरातली एखादी पेशी व्यक्ती असू शकते आणि शरीर विश्व असू शकतं. पण ते तादात्म्य नसेल तर अवघड आहे हो. विश्वबंधुत्व ते तादात्म्याचा पुरस्कार करतं, म्हणून तो समाजाचा विचार करतो. नाही तर एखादा माणूस समाजात फार हुशार आहे, म्हणजे बुद्धाने 3 गोष्टी सांगितल्या त्या पुन्हा सांगतो, आणि हे सगळं एका रांगेत आहे. परत तुम्ही म्हणाल विश्वबंधुत्व हे सगळं असं होलिस्टिक बघितलं तरच लक्षात येतं. म्हणजे एखादा समाजातला फार चांगला माणूस चारित्र्यवान असेल, लोक त्याच्या चारित्र्याची शपथ घेत असतील, त्याच्याकडे आदराने बघत असतील, पण जेव्हा काहीतरी समाजात विघातक गोष्टी घडतील तेव्हा जर हा दार लावून घरात बसत असेल तर त्या चारित्र्याचा समाजाला काही उपयोग नाही, समष्टीला काही उपयोग नाही. ते म्हणजे पायाने ठेच लागली तर पायाने बघून घ्यावं असं म्हणल्यासारखं झालं. माझ्या डोळ्यातनं पाणी तेव्हाच येईल जेव्हा अश्रुपिंड भरतील, मी माझं बघेल असं म्हणल्यासारखं आहे. इतका स्वार्थी विचार आहे. त्यामुळे बुद्ध काय म्हणतो, चारित्र्य आणि शील यातला फरक म्हणतो. शीलवंत व्हायला पाहिजे. शील हे कृती ॲड करतं चारित्र्यात.
मी नुसतं माझं चारित्र्य शुद्ध असेल असं नाही, मी कुठल्याही चारित्र्यावर घाला घालणाऱ्या गोष्टी घडू देणार नाही, ते माझं शील. तेव्हा मग मी माझा शीलवंताकडे प्रवास होतो. तेच बुद्धी आणि प्रज्ञेचं आहे. या सगळ्या विश्वबंधुत्वाला घेऊन जायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या अभ्यासक्रम आहेत. समजा बुद्धी फार हुशार असते, बुद्धी फार तल्लक असते. तुम्ही माकड कसं पकडता पाहिलं का कोणी? त्या माकडाला दरवेळी पकडतो तेव्हा तो एक अशी उंच सुरई जमिनीत गाडून ठेवतो, त्याच्यामध्ये फुटाणे टाकतो. मी डोळ्याने पाहिलंय म्हणून सांगतो. तो हात घालतो माकड त्या सुरईमध्ये, फुटाणे हातात आले की हात बाहेर निघत नाही. हात बाहेर आले तर फुटाणे सुटतात. त्या खेळात माकड गुंगून जातो. त्या तोंडातनं जेव्हा लाळ गळायला लागते तेव्हा जाऊन तो सरळ त्याच्यावर एक कांबळ टाकतो, कारण माकड तेव्हा हरवलेलं असतं त्या द्वंद्वामध्ये. बुद्धी हे काम करते. बुद्धी तुम्हाला विश्लेषणात गुंतवून ठेवते. आपली विचार पद्धतीत विश्लेषणाची नाही, संश्लेषणाची आहे. म्हणून चार्वाक ऋषी आहे. मंडन, खंडन आणि संश्लेषण असं आहे. सिंथेसिस, त्यांना संश्लेषण कळत नसेल शब्द. सिंथेसिस बघता आलं पाहिजे. यातलं सगळ्यात बेस काय, तर ते पुढे चालतं ना सगळ्या गोष्टी. म्हणून बुद्धीपेक्षा काय चांगलं? प्रज्ञा. कारण बुद्धी, आता अल्फ्रेड नोबेलने जे नोबेल सगळ्यांना देतो, तो गणिताला नोबेल नाही आहे बघा कधी. कारण काय, तो स्वतः गणिती होता. आणि त्याचं असं म्हणणं होतं की त्याने डायनामाईट बनवला, सुरुंगाची दारू. त्याचा एक उपयोग असा होता की रस्ते तयार करता यावे, काय अडथळे असतील दूर व्हावे जगण्यातले. लोकांनी ते बॉम्ब घेऊन पूल उडवायला सुरुवात केली. मग तो म्हणला हे काही खरं नाही. कारण काडीचं जे भान आहे, तंत्रज्ञान जे असतं ते नीतिनिरपेक्ष असतं. तंत्रज्ञान नीतीशी काही संबंध नाही. हा तंत्रज्ञानाचा मोठा धोका आहे. काडीने घर जाळायचं का भात शिजवायचा एक काडी ठरवत नाही, माणूस ठरवतो. तिकडे ते अध्यात्म, तिकडे तो सगळे ते आत्मभान जे तिथे उभं असतं. आणि आत्मभान असेल तर विश्वबंधुत्व आहे. मला एकदा मी कोण कळलं की मग इतर कोण हे कळणं सोपं आहे. पण स्वतःचा अभ्यास नसल्यामुळे किंवा शिक्षण पद्धतीने तुम्ही स्वतः लाचार आहात, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही नव्हतंच, तुम्ही दरिद्री देश आहात, तुमच्याकडे काही विचार नाही, तुमच्याकडे विज्ञान नाही, असं पढवल्यामुळे आणि 1112 पासून आक्रमणं होत गेल्यामुळे, केवळ सगळ्या गुणांची जागा भयाने घेतल्यामुळे इथे काही रुजलंच नाही. त्यामुळे आत्मवंचनेकडे गेलो आपण. आत्मवंचनेकडे गेल्यामुळे आपल्यावरचा विश्वास गेला. फक्त भीती राहिली. आणि भीती असते ती प्राण्यांमध्ये असते, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. मग आपण त्या प्राणी मात्रांच्या लेवलला जातो. विश्वबंधुत्व हवं असेल तर मला सामर्थ्य व्हायचं असेल तर माझ्या या स्ट्रेंथ मला कळल्या पाहिजे, माझी बलस्थानं कळली पाहिजे. नाहीतर ती कोणी मर्मस्थानं करून टाकू शकतं. म्हणून विश्वबंधुत्व मांडताना, त्यावेळेला मांडणी करताना काल आणि आज या मांडणीच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी आखल्या गेल्या का, तर त्याचे काही मध्ये मध्ये आलेले स्प्रोकेटिंग होते. छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, बाप्पा रावळ जसे उदाहरणं दिले. आणखीन काही राजे, रणजित सिंग, गुरु गोविंद सिंग यांनी ते स्वतःचं आत्मभान आणून सुरुवात केली की नाही, आम्हाला सामर्थ्यवान व्हायला पाहिजे, मग आम्ही क्षमा करू शकतो. लाचाराची क्षमा कोण घेईल? लाचाराकडे कोण क्षमा मागेल? लाचाराकडे कोण सांगेल की मला सोडून द्या? तो त्यात तू तुझा आधी बघ म्हणतील, तू काहीतरी बघ काय करता येईल ते. त्यामुळे सामर्थ्यवान होण्याकरता या सगळ्याचा विचार करताना भारतीय चिंतन त्यामुळे फ्रॅगमेंटेड नाही आहे, ते होलिस्टिक आहे. म्हणजे व्यक्ती, समष्टी, सृष्टी आणि पारमेष्टी असा तो क्रम आहे. पारमेष्टीपर्यंत जाण्याकरता व्यक्ती, समष्टी, सृष्टी या रांगेने जायला लागतं. त्यामुळे व्यक्तीवर थांबून चालला तो विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करू शकत नाही, जे इतर रिलिजनमध्ये आहे. इतर रिलिजन म्हणतात तुम्ही एक तर आमचे व्हा नाही तर आमचे नाही होत. 9/11ला अमेरिकेने तेच केलं. आयदर यू आर विथ अस और अगेन्स्ट अस, असं असूच शकत नाही. बायनरी जगणं ज्यांनी आणलं, त्या बायनरी जगण्यामध्ये सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हाच कायदा आहे. त्याच्यामध्ये जीवसे जीवन असूच शकत नाही, त्यामध्ये करुणा असूच शकत नाही, त्यामुळे प्रज्ञा असूच शकत नाही. अल्फ्रेड नोबेलने दिलं नाही मॅथमॅटिक्सला. आणि नंतर ते असं लक्षात आलं की ती बुद्धी जी आहे ती जितकी बुद्धी म्हणजे जितकी उपयोगी आहे तितकी संवारक आहे. तिच्यावर लक्ष ठेवायला प्रज्ञा हवी. प्रज्ञेचा पहारा पाहिजे, शीलाचा पहारा पाहिजे. दया असून उपयोग नाही. दया म्हणजे सहानुभूती, अरे त्यांना जेवायला मिळत नाही, काय वाईट आहे, आणि आपण जेवताना हा विचार करू शकतो. पण त्यांच्या पोटात अन्न जाईल म्हणून आपण जर काही करत असतो ती करुणा आहे. म्हणजे दया ते करुणा, बुद्धी ते प्रज्ञा,
चारित्र्य ते शील या वाटेवरून आपण गेलो तर विश्वबंधुत्वाकडे आपली वाटचाल सुरू होते. आणि हे अनेक दार्शनिकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगितलं आहे. तर ते विश्वबंधुत्व काल होतं, ते आमच्या तत्त्वज्ञानात होतं, ते आमच्या पतंजलीच्या योग याच्यात होतं, चिंतनात होतं, ते भारतीय चिंतनात आहे, ते होलिस्टिक आहे, ते फ्रॅगमेंटेड नाही. आणि ते जैव आहे, ते ऑर्गॅनिक आहे, ते जैविक पद्धतीने वाढणार आहे. कारण मी सगळ्यांचा समावेश करून जगायला शिकतो, मी सगळ्यांना जागा देतो. चित्रावती घालतो तेव्हा मी बाहेर येणाऱ्या मुंगीला येता येणार नाही, खाता येणार नाही, तिच्याकरता एक घास काढून ठेवतो. इतक्या बारीक सारीक गोष्टी तुमच्या जीवनपद्धतीत घालणं, तत्त्वज्ञान एक असतं आणि जीवनपद्धती असते. मला प्रॅक्टिकल रोज काय करायचं कळलं पाहिजे, ते कळायचं. आता हे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा येईल तेव्हा त्या मनाचा विचार असा होतो की तो इतरांचा विचार करतो. आता उद्याचं आपण जर म्हणलं, हे आज आपण करतोय, आत्ता म्हणलं की आता जे काय आलं आहे किंवा जे काय चाललं आहे भारताचं आत्ताचं परराष्ट्र धोरण बघा. आणि यात मी कुठल्याही पक्षाचं बोलत नाही, कृपया गैरसमज करू नका. मी अगदी स्वच्छ ऑब्जेक्टिव्हली विचार करतो. मी अनेक ठिकाणी अनेक देशात गेलेला माणूस आहे. मला काही कोणाला बांधून घ्यायचं, काही ढोरासारखी माझी परिस्थिती नाही कुठल्या दावणीला बांधून घ्यायची. माझं म्हणणं असं आहे की आपण ऑब्जेक्टिव्हली बघितलं की कळतं की आत्ताचं आपलं परराष्ट्र धोरण हे आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवणार आहे. आणि म्हणून आपण युक्रेन रशिया युद्धामध्ये तटस्थ राहून पण मार्गदर्शन करू शकतो, कारण ती ताकद आहे. म्हणून G20चं लोगो आपण वसुदैव कुटुंबकम ठेवू शकतो. कल्पना करून बघा हो, G20मध्ये आपण नाहीच आहे देश म्हणून. ते ग्रँड 20 देश आहेत, सगळे मोठे देश आहेत. त्यांच्याकरता आपण त्याचा चेअरमन होतो, आपण अध्यक्षपद घेतो, आपण G20 अरेंज करतो आणि वसुदैव कुटुंबकम सांगतो. आणि त्याचा अर्थ आपले सांगतात पंतप्रधान किंवा जे कोण अधिकारी त्यावेळेला असतात ते जगातल्या विविध व्यासपीठावर सांगतात. आणि आम्ही सांगतो आम्ही काही नवीन सांगत नाही आहे, हा जुमला नाही आहे. वसुदैव कुटुंबकम हा आमचा DNA आहे. तो ऋग्वेदाने सांगितला, ज्ञानेश्वरांनी सांगितला, विवेकानंदांनी सांगितला, सावरकरांनी सांगितला. हा जुमला नाही आहे, हा आमचा DNA आहे. ते मध्ये मध्ये विसरायला होतो म्हणून परत परत सांगायला लागतं. तसं आहे. असतातच ना पाट्या, घर डेस्टिनेशनला पोचेपर्यंत गुगल मॅप रस्ता सांगतोच ना, की जाऊ दे कुठेही तुम्ही जा, हा मॅप आहे, तुम्ही कुठेही जा, असं नाही म्हणत. चुकलं की म्हणतो नो युटर्न, ते काही युटर्न. ते मधले युटर्नाचे महापुरुष आहेत, तुम्हाला सांगता अरे इकडे जायचं आहे आपल्याला, हे आपला रस्ता. आणि ते स्थान आहे, कारण त्यांनी परत आपल्याला मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला, परत त्या विश्वबंधुत्वाकडे न्यायचा प्रयत्न केला. आजचं आपलं परराष्ट्र धोरण कसं आहे विचार करा. पर सगळी राष्ट्र 192 राष्ट्र 203 आहे आता, त्यातले सगळे माझं ऐकतील याचं काय हो, माझ्याकडे काय असलं पाहिजे ना काहीतरी. पण आपण अजूनही तशा अर्थाने फार मोठी महासत्ता नाही. अजूनही आपला 4 ट्रिलियन एवढाच GDP आहे. अजूनही आपला देश हा चायनाच्या 1/3 GDPचा आहे, अमेरिकेच्या तो 1/7 GDPचा आहे, 1/6 GDPचा आहे. त्यामुळे आपण काही जगातली महासत्ता आहे असं नाही, आपल्याला अजून कोणी महासत्ता म्हणत नाही. अजूनही अनेक परिसंवादात विषय असतात, भारत महासत्ता कधी होणार, त्यामुळे नाही हे सगळ्यांना माहिती आहे. तरी लोक ऐकतात, तरी लोकांना आपण सांगू शकतो. घरातला वृद्ध माणूस म्हातारा झालेला असला म्हणून त्याचं कोणी अपमर्द करत नाही, कारण त्याच्या सामर्थ्याचा कधीतरी स्पर्श झालेला असतो, त्याच्या सामर्थ्यावरचा विश्वास असतो. त्याने कधीतरी हुकायंत्र बरोबर दाखवलेलं असतं, त्याने कधीतरी दिशा दाखवलेली असते, त्याने दाखवलेली दिशा कधीतरी बरोबर ठरलेली असते, त्याने दाखवलेल्या दिशेमध्ये त्यात स्वार्थ नाही हे कळत असतं, त्याने स्वतःकरता काही केलं नाही हे कळत असतं, त्याने तटस्थपणे सांगितलं पण योग्य सांगितलं हे स्पष्ट होतं. तेव्हा माणसं ऐकतात. म्हणून ऐकतात. ते काय एकट्या मोदींचं यश नाही. आपण सुकाणू फिरवलं, कारण मुळात चिंतनात आहे, परत तेच स्थितीज ऊर्जेमध्ये आहे, ते कायनेटिकमध्ये आणलं. विश्वबंधुत्व आज करताना ते आपण गतिज ऊर्जेत आणलं, ते लोकांपर्यंत पोहोचतो. लोकांना म्हणून मोदी युनोच्या व्यासपीठावर मोदी काय, जयशंकरजी काय, ते उभे राहून सांगू शकतात की आम्हाला सहिष्णुतेकडे जायला हवं. आम्ही कोणावरही कधी आक्रमण केलेलं नाही. अत्यंत दळभद्री शेजारी मिळून सुद्धा आम्ही त्याला संपवण्याचे कधी ठराव केलेले नाहीत. आम्ही त्यांच्यावर आमच्याकडे सगळ्यात जास्त शक्तिशाली सामर्थ्य असून आणि 2दा त्यांना धूळ चारून सुद्धा आम्ही ते संपवण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा चीनसारखं त्यांच्यावर आक्रमण करून ते सगळं पोटात घ्यायचा उद्योग केलेला नाही. हे मोदी ठणकावून सांगतात. जिनपिंग यांना गप्प बसायला लागतं. कधीतरी त्या युनोतल्या चर्चा ऐका.
हे सांगण्याची सामर्थ्य असणं ही आपली आत्ता विश्वबंधुत्वाची पहिली ओळख आहे. आणि आपण आपले व्यवहार तसे आहेत. आपण कोरोनाच्या दिल्या ना, कितीतरी कोटी लसी लोकांना दिल्या. आपला व्यवहार त्या चिंतनाशी जुळतो तेव्हा लोक विश्वास ठेवतात. नाही ते इराकमधल्या 2.5 मिलियन बॅरल पर डे तेल उत्पादन ताब्यात घेण्याकरता तिथल्या राजवटीला हटवून 95 लाख लोकांचे प्राण घेणाऱ्या अमेरिकेवर अमेरिका ही दुसऱ्याचा विचार करते असा विचार कोणी करत नाही. ती दुसऱ्याला गडप करायला बघते असा विचार लोक करतात. कारण कृती आहे आणि उक्ती याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आपण ते किमान अंतर आणण्याचा प्रयत्न करतो. आपण मालदीवसारख्या छोट्या देशाला पण 10 वेळा दगा देऊन, श्रीलंकेसारख्या पोटात असलेल्या देशाला सुद्धा 10 वेळा चायनाच्या आहारी जाऊन आणि आपल्या विरुद्ध तिथे एक त्यांचा हांबनटोटा नावाचं बंदर त्यांच्या लष्करी तळाला देण्याची चूक करून सुद्धा आपण श्रीलंकेवर हल्ला करत नाही. बाप मुलाला देतो तसं आपण चुकायची, आणखीन चूक कर पण तुला सांभाळायला मी आहे, हा विश्वास आपण देतो म्हणून लोक ऐकतात, म्हणून लोक येतात. ते कोण पंतप्रधानमध्ये पॉप गुनिओचे ते पाया पडले मोदींच्या. त्यांना गरज नव्हती. ह्या मोदींचं काही पाया पडेल, मोदी काही कोणी मोठे विभूती अशातला भाग नाही. ते पाया पडले कारण त्यांना माहिती हा माणूस त्या देशातनं येतो ज्या देशाची कृती ही माझ्याकरता सहानुभूतीची आहे, करुणेची आहे, प्रज्ञेची आणि शिलाची आहे. ती माझ्याकडून काही पाहिजे म्हणून नाही, देवाणघेवाण नाही आहे. भारत हा नेहमी म्हणतो की समाज एक्सचेंजचा आहे. म्हणजे आपण सगळं बार्टर ज्याला म्हणतात ना, कोणी कोणाकरता काय करतं त्याचा हिशोब कोण ठेवत नाही. पण जगाशी आपला व्यवहार, तुम्ही आम्हाला काय देता मग आम्ही तुम्हाला काय देऊ असं नाही आहे. डिप्लोमॅटिक याच्यावर आपण फेल झालो वगैरे मथळ देणारी जी माणसं आहेत ना, त्या जसं त्या संन्यासाचं त्या मिशनरी झालं होतं, त्याला जेव्हा स्वामी म्हणले तुला फेकून देईल, तेव्हा मग त्याला सर्वधर्म समभाव आठवला. मग तो म्हणायला लागला नाही आपण सगळ्यांनी एकमेकाच्या आधारानं जगलं पाहिजे. स्वामी म्हणलं रे तुला तेच तर 3 तास सांगत होतो मी, पण तू जेव्हा तुला सर्वायला मोडमध्ये टाकलं तेव्हा तू वळणावर आला. तर त्या विश्वबंधुत्वाची आज आपली परिस्थिती, आपण त्या मार्गावर परतलो आहोत. मी असं कधीही कुठल्याही भाषणात सांगणार नाही आणि सांगत नाही की आधीच्या लोकांनी बेकार केलं, आत्ता खूप चांगलं चाललं, अशी तुलना मी कधी करत नाही. तुलनेने जगणं नाहीच आहे. विश्वबंधुत्वात तुलनेने जगणं नाहीच आहे. प्रत्येकाचं आपापलं एक क्षेत्र आहे, गोत्र आहे, प्रत्येकाचं कार्य आहे, प्रत्येकाचं कर्म आहे आणि त्या कर्माशी त्याला फळ आहेत. पण देश म्हणून, समष्टी म्हणून विचार करताना जे कर्म सगळ्यांच्या हिताचं आहे ते करण्याकरता जी करेज लागते, जी हिंमत लागते, जी धारणा लागते, जे कन्व्हिक्शन लागतं, ते विश्वबंधुत्वाकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतं. विश्वबंधुत्व आणि विश्वगुरू यात फरक आहे. लगेच काही लोकांना विश्वगुरू झाला का भारत असे प्रश्न पडत असतील. विश्वगुरू ही काय पद आहे? गुरु कोण असतो? त्या गुरुची एक गोष्ट रजनीश सांगतात आणि ती मोमेंटरीली आहे, लक्षात ठेवा. एक पाखरू एका खोलीत येतं, असे खोली येते, एक पाखरूवाला एक काच फुटली आहे तावदान, तिथून पक्षीमध्ये आला. आपण वाचत बसलोय, तो फिरतोय, त्याला बाहेर जायचा रस्ता सापडत नाही, तो सगळीकडे टोच मारतोय. आपण डिस्टर्ब होतोय, त्याला सांगतो इकडून जा, दार उघडतो, खिडक्या उघडतो, तो जात नाही. तिथपर्यंत जाते, त्याला घेऊन आपण, आणि ती तिथपर्यंत गेल्यावर त्या फुटलेल्या काचेपाशी तो जातो आणि आपण टाळी वाजवतो आणि तो पटकन बाहेर जातो. ती टाळी म्हणजे गुरु असं रजनीश म्हणतात. याचा अर्थ काय? ती गुरु हा इन्सिडेंटल आहे ना, तो त्यावेळेला मार्ग दाखवेल. विश्वगुरू हे काही कायम उपाधी नाही मिळालेली, की अनेक जगाच्या संकटांमध्ये ती टाळी आपण वाजवू शकतो. ते विश्वबंधुत्वाचं प्रकटीकरण आहे. म्हणजे एक स्थिती जी आहे, एक धारणा आहे, एक त्याची गती जी आहे, आपली कृती आहे, आणि त्याचं प्रकटीकरण आहे ती टाळी आहे. ती युक्रेनमध्ये आपण टाळी वाजवली म्हणून तो झेलेन्स्की आपल्याशी बोलतो तेव्हा अमेरिका नाराज होत नाही, तेव्हा अमेरिकेचे आपले संबंध बिघडत नाही, क्वाडचं सगळं गणित फिसकटत नाही. चीनवर आपण जेव्हा हे करतो तेव्हा चीन अमेरिका त्यांची व्यापार संबंध असल्यामुळे आपल्यावर नाराज होत नाहीत. तिथलं सरकार बदललं तरी नवीन आलेला अध्यक्ष म्हणतो की भारत आम्हाला चीनपेक्षा जवळचा आहे. वास्तविक त्यांचा आणि चीनचा जो व्यापार आहे त्यात आपला अमेरिकेचा व्यापार किरकोळ आहे. जर ते कमर्शियली बघणारा देश असलं तरी सुद्धा. तर हे त्याचं प्रकटीकरण आहे. आता उद्या काय होणार आहे? विश्वबंधुत्वाचं माझी 45 मिनिटे किती झाली मला माहीत नाही, संपत आलं. 5 मिनिटात शेवटचा विषय मांडून तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. भारत आत्ता सरासरी वय 29 आहे, चीन 37 आहे, जपान 48 आहे, अमेरिका 51 आहे,
युरोप 56 आहे. चीनचे वयस्कर लोक वाढत आहेत, भारताचे तरुण लोक वाढत आहेत. या डेमोग्राफीचा फार मोठा परिणाम होतो. मेड इन इंग्लंड असं काय मिळतं जगात? मेड इन इंग्लंड कुठली वस्तू मिळते? सूर्य न बुडणारं साम्राज्य ना, एक काळी कुठेही मावळत नाही सूर्य असं. या उद्याच्या जगामध्ये भारत एकमेव असा देश आहे आत्ता, कारण विश्वबंधुत्वामुळे तो जगाला वॉरफेअरकडून वेलफेअरकडे घेऊन जाऊ शकतो. मी घातसूत्र नावाचं पुस्तक लिहिलं आहे, जे मॅलिस आहे 110 वर्षातलं जगात जे घडलं, म्हणजे टायटॅनिक ते कोरोनापर्यंत जे मॅलिस घडलं, ज्याने जगाने ज्याचे परिणाम भोगले काही मूठभर लोकांच्या स्वार्थाकरता, ते घातसूत्र आहे, ते घाताचं सूत्र आहे. जे पुस्तक मी लिहिणार आहे 27 सालापर्यंत, त्याचं नाव आहे मातसूत्र. हे मातसूत्र वेलफेअरचं आहे. हे मातसूत्र त्या विश्वबंधुत्वाची री ओढणार आहे. आणि ते मातसूत्र आपल्याकडे येईल, आपल्याकडे ते मात करण्याचं सूत्र असेल या घातसूत्रावर, कारण आपण सामर्थ्यवान असू. विश्वबंधुत्वाची व्याख्या आपल्याला तोपर्यंत पूर्ण पटली असेल, आपली व्याख्या जगाने अनुभवलेली असेल. तुम्ही बघाल, आपण सगळेच इथे आहोत, पुढच्या 5 वर्ष 10 वर्षामध्ये भारताकडे विविध समस्या घेऊन येणाऱ्या देशांच्या प्रमुखांची रीघ लागेल. त्यामुळे आपलं काही प्रोडक्शन वाढणार आहे आणि आपण खूप मोठा निर्यात करणार आहे, आपला खूप शेतमाल तयार होणार आहे, आपले लोक सगळे एकदम मालेमाल होणार आहे, म्हणून हे घडणार नाही आहे. आधार असताना माणूस असं विचारतो का, तुमचं उत्पन्न किती, मला बुडताना वाचवत आहे, काय उत्पन्न काय आपलं, असं विचारत नाही. जी करंगळी जी काठी मिळेल तिला तंगून माणूस जातो. तिथे फक्त सामर्थ्य आणि त्या करेजचा प्रश्न आहे, हिमतीचा प्रश्न येतो. संपन्न समृद्धतेचा येत नाही, श्रीमंतीचा येत नाही. संपन्नतेचा येतो, श्रीमंतीचा येत नाही. परत संपन्नता आणि श्रीमंतीमध्ये फरक काय विचारलंच पाहिजे. नदी ही संपन्नता आहे, समृद्धी आहे. धरण ही श्रीमंती आहे. नदी अनेक लोकांच्या पाण्याचं आश्वासन जिवंत ठेवते, अनेक विहिरींना पाणी दाखवते, अनेक झऱ्यांना जिवंत ठेवते, अनेक तळी भरते, अनेक पक्ष्यांची पोटं भरतात, अनेक झाडं वाढतात, अनेक ठिकाणी पीक येण्याची शक्यता निर्माण होते, अनेक ठिकाणी वातावरण बदलतं. या सगळ्या शक्यतांना जन्म घेणारी नदी ही समृद्धी आणते. पाणी अडवलं की ती श्रीमंती, ती मुठभर लोकांनाच कामाला येतं, ती श्रीमंती आहे. त्यामुळे आपण समृद्धीकडे नक्की जाऊ. आपण श्रीमंत म्हणून लोक आपल्याला ऐकत असं नाही, आपण आपल्याकडे खूप शस्त्र म्हणून लोक ऐकतील असं नाही. व्हिएतनाम आणि फिलिपिन्सला आणि कंबोडियाला आपण जे ब्राह्मोस निर्यात करतोय, जे क्षेपणास्त्र आहे आत्ता जगात 1 नंबरचं, ते त्यांना आपण चायनाकरता निर्यात करत नाही, चायनाने काही टाकू नये म्हणून निर्यात करतोय. आपल्याला आक्रमण संरक्षणाचे अर्थच कळत नाहीत. सतत आक्रमण ही आपली वृत्ती नाही, आपण इतरांना त्याच्याकरता प्रोत्साहन देणार नाही, ही खात्री बाळगा. पण म्हणून कोणी डोळे वटारावे, म्हणून गल्लीतल्या एखाद्या गुंडांनी दगडफेक करावी, म्हणून आपल्याला कोणीतरी नागवावं आणि आपण असहाय्यपणे इकडे इकडे खिडकीतनं बघत राहावं, अशी परिस्थिती या देशांवर चिमुकल्या येऊ नये म्हणून आपण त्यांना शस्त्रसज्ज करतोय. कारण ते जर सामर्थ्यवान झाले तर तेही विश्वबंधुत्वाचा एक पाईक बनतील आपल्या प्रवासात, आपलं बोट धरून चालतील, ही आशा आहे किंवा हे धोरण आहे. येणारा काळ फार कठीण आहे. म्हणजे आता नाव देर आर सम स्टुडंट्स वेअर सिटिंग हिअर, आय थिंक दे लेफ्ट बिकॉज ऑफ द मराठी थिंग, आय थिंक. पण आपण जे आपल्या इथे जे 60च्या आसपासची माणसं बसली, यांनी जे लहानपण पाहिलं ते यांच्या नशिबात नाही आहे. वेगळा समाज आहे कॉन्टेम्पररी त्यांचं समकालीनत्व आपल्यापेक्षा फार वेगळं असणार आहे. आणि त्यावेळेला त्यांना आक्रमण किंवा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा मंत्र कामाला येणार नाही. जीवजीवस्य जीवनम हाच मंत्र कामाला येईल. आणि तोच मंत्र म्हणजे तो विश्वबंधुत्वाचा मंत्र आहे. त्यामुळे उद्या कधी नाही ते विश्वबंधुत्वाची गरज आहे. तुम्हाला एक जर मी डाटा पॉईंट सांगितला, त्याची काय गरज आहे ते तुम्हाला लक्षात येईल. रशियामध्ये एक शासक आहे हयात, मरेपर्यंत पुतिन अध्यक्ष आहे, घटना तशी करून घेतली आहे. चीनमध्ये एक शासक आहे हयात, जिनपिंग मरेपर्यंत किंवा त्याला कोणीतरी मारेपर्यंत तोच प्रमुख राहणार आहे. ही घटना बदललेली आहे. म्हणजे या आजच्या काळात, पूर्वीच्या काळात स्वामीजींनी सांगितलं तेव्हा धर्मसूत्र प्रबळी होती, आता अर्थसूत्र प्रबळ आहेत. काही मुठभर माणसं ठरवत आहेत. कोरोना हे षडयंत्र आहे, कोरोना हे बायोलॉजिकल वॉर आहे, हे बायो वेपन आहे. कारण अर्थसूत्र प्रबळ आहेत आत्ताच्या काळात. उद्याच्या काळात विश्वबंधुत्वाची गरज जास्त आहे, कारण अर्थसूत्र प्रबळ होणार आहेत, ते विध्वंस करू शकतील.
युरोपाचा इतिहास वेगळा होता, युरोपाचं वास्तव भयानक आहे. जर्मनीचा इतिहास वेगळा आहे. मी जर्मनीमध्ये एकदा एका मित्राशी बोलत होतो, तो म्हणला इथे आता लोक आउटनंबर्ड होत आहेत, जे मूळचे जर्मन आहेत ते बाहेरच्या लोकांनी. अँजेला मार्कने काहीतरी लोकांना परमिशन दिली यायला. मी कुठल्याही एका रिलिजनबद्दल बोलत नाही, मला असं वाटतं की संख्या लक्षात घेतली पाहिजे. इंडोनेशिया त्याचं उत्तम उदाहरण आहे. इंडोनेशियाचं एक काय घोषवाक्य माहिती, भिन्ने का तुंगा लिका, म्हणजे विविधतेत एकता आहे ते म्हणतात. 28 कोटीचा देश आहे, सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे, हिंदू धर्माचा बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. एअरलाईनचं नाव गरुडा एअरवेज आहे आजही. त्यांनी इतिहासाची नाळ तुटलेली नाही, तोडू दिलेली नाही. अशा रिलिजनचा आपल्याला काही भीती नाही, जगाला भीती नाही. ज्यांना म्हणून ते म्हणतो ना की तू बाटलीत जायचा मंत्र जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत अल्लाउद्दीन बाहेर तरी काही बिघडत नाही. पण तो आला ना, त्याला मध्ये गाठवायचा मंत्र माहीत नाही तर पंचायत आहे. त्या अवस्थेला काही देश गेले आहेत. बाय द वे पाकिस्तान गेलेला आहे. 2.6 अब्ज इस्लाम धर्मियांची संख्या आहे. इस्लाम धर्मियांविरुद्ध बोलतो असं कृपया समजू नका. ती संख्येचा एक मदमस्तपणा असतो, संख्येची एक मत्तता असते. संख्या तुम्हाला आउटनंबर करू शकते. ते जर्मनीत घडतंय, फ्रान्समध्ये घडतंय, इंग्लंडमध्ये घडतंय. आत्ता त्यांच्या लक्षात येते की आपण काय सांगत होतो. आज आपणही 2 नंबरचा जगातला मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे, पण या मुस्लिमांचा DNAच वेगळा आहे बऱ्याचशा, 80%. ते अजूनही मला गणपती डोक्यावर नेणारे मुस्लिम कोकणातले माहिती आहेत. आणि हे काही त्यांच्याबद्दलची काहीतरी एक पदर ओला सोडून द्यायचा म्हणून मी बोलत नाही. जे इथे मिसळले आहेत पूर्ण, त्यांना लक्षात येतं की विश्वबंधुत्व हाच पर्याय, भाईचारे से ही जी सकते है. आणि ते अनेक राज्यात दिसले, अनेक ठिकाणी दिसले आपल्याला. त्यामुळे उद्याच्या जगामध्ये जगताना विश्वबंधुत्व हे एकमेव मातसूत्र आहे. कारण अर्थसूत्र ही धर्मसूत्रापेक्षा प्रबळ असतात. जगात आत्तापर्यंत असं म्हणतात की एक साधारण 53 कोटी लोक मेलेले आहेत, म्हणजे सुरुवातीपासून जगाच्या. तो इतिहास तुम्ही किती हजार वर्ष मागे जा, ते काळाचं काही नाही, तुम्ही मागे जा, तर त्यातले जवळपास 40 कोटी लोक ही धर्मांच्या संघर्षामुळे मेली आहे. इतकी धर्मसूत्र प्रभावी होती, कारण तू संपल्याशिवाय मोठा होत नाही असं आहे. आता अर्थसूत्र प्रभावी आहे, अर्थकारण ज्याच्या हातात राहील. त्यामुळे आता विश्वबंधुत्वाचा जो गिअर आहे तो अर्थकारणाकडे जाणार आहे. म्हणून आपण सामर्थ्यशाली व्हायची गरज आहे. म्हणून आपल्याला प्रत्येकाला आपली पत आणायची गरज आहे. कधीतरी अर्थक्रांतीकरता बोलायला येईल तेव्हा तो पतीचा विषय नीट समजावून सांगेन सुद्धा. पण मला असं वाटतं की त्यामुळे उद्याच्या विश्वबंधुत्वाच्या व्याख्येमध्ये हे मागचं तत्त्वज्ञान, त्याची स्थितीज ऊर्जा, त्याला दिलेली गतिज ऊर्जा, विवेकानंद, टिळक, सावरकर, महात्मा गांधी या सगळ्यांनी, आणि त्याचं प्रकटीकरण आत्ता काही प्रमाणात सुरू असलेलं ते आणखी वाढवायला लागेल. तर भारताकडे कोणी पाहणार नाही, अमेरिकेकडे कोणी वाकड्या दृष्टीने बघणार नाही असं लोक म्हणत होते. 9/11ने तो गंड तोडून टाकला. अमेरिका एक पार्टी झाली जगाच्या वॉरफेअरमध्ये. त्यामुळे आपण वॉरफेअरचे वारकरीच नाही, आपण वेलफेअरचे वारकरी आहे. आणि त्याच्याकरता शस्त्र आहे, त्याच्याकरता साधन आहे, त्याच्याकरता आपल्या हातात असलेलं हत्यार आहे. मी शब्द वेगळे वापरतोय पण अर्थ तोच आहे. त्याच्याकरता जायचा जो मार्ग आहे, जो पंथ आहे, जो पाथ आहे, तो विश्वबंधुत्वाचा आहे. आणि तो स्वामीजींनी आपल्याला दाखवला, म्हणून आपण त्याचं ऋणी असलं पाहिजे. धन्यवाद.